लग्न प्रथा बदलत आहे. लेखिका छाया उमरजकर. एक काळ असा होता जेव्हा लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं नव्हे तर दोन कुटुंबांचं, दोन पिढ्यांचं आणि दोन संस्कारांचं मिलन मानलं जायचं. त्या काळात लग्नाभोवती एक वेगळीच भावनिक ऊब होती. संसार हा शब्द फक्त जबाबदारी नव्हता तर सहजीवनाची एक शांत समजूत होती. पण काळ पुढे सरकत गेला तसं माणसांचे विचार, जीवनशैली, अपेक्षा, गरजा आणि नात्यांची व्याख्याही बदलत गेली. आज लग्नसंस्था एका मोठ्या बदलाच्या टप्प्यावर उभी आहे. पूर्वी लग्न हा आयुष्याचा अपरिहार्य भाग मानला जायचा. मुलगा कमावता झाला की त्याचं लग्न, मुलगी मोठी झाली की तिचं लग्न, हे जणू समाजाने आखून दिलेलं जीवनचक्र होतं. मुलांना स्वतःच्या आवडीनिवडी सांगण्याची फारशी मोकळीक नव्हती. कुटुंब, नातेवाईक, समाज, प्रतिष्ठा या चौकटीतच निर्णय घेतले जायचे. गावाकडच्या जुन्या घरांमध्ये लग्न ठरलं की घरात एक वेगळीच लगबग सुरू व्हायची. अंगण धुतलं जायचं, भिंतींना चुना लावला जायचा. घरातल्या स्त्रिया रात्री उशिरापर्यंत बसून लाडू चिवडा करायच्या. मुलीच्या आईच्या डोळ्यात आनंद आणि काळजी दोन्ही असायचे. माझी मुलगी सुखी राहील ना, हा प्रश्न तिच्या मनात सतत फिरत राहायचा. एक गावातलं उदाहरण. सुनीता नावाची मुलगी, साधं कुटुंब, वडील शेतकरी, घरात पैसा नव्हता पण माणुसकी होती. सुनीताचं लग्न ठरलं तेव्हा तिच्या आईनं स्वतःच्या लग्नातला जुना पदर जपून ठेवलेला बाहेर काढला. ती म्हणाली, हे मी तुझ्यासाठी राखून ठेवलं होतं. त्या पदरात सोनं नव्हतं पण आईच्या आयुष्याचा इतिहास जपलेला होता. आज मात्र लग्नाचं स्वरूप खूप बदललंय. पूर्वी लग्न घर उभं करण्यासाठी होत होतं. आज अनेकदा ते इव्हेंट बनताना दिसतं. मोठमोठे हॉटेल्स, डेस्टिनेशन वेडिंग, सिनेमासारखी एंट्री, DJ, ड्रोन कॅमेरे, प्री वेडिंग शूट, सोशल मीडियावर पोस्ट. लग्न आता अनेकदा जगाला दाखवण्याची गोष्ट झाली आहे. एका मध्यमवर्गीय वडिलांनी मुलीच्या लग्नासाठी बँकेचं कर्ज घेतलं कारण मुलीचं लग्न लोकांनी लक्षात ठेवावं अशी त्यांची इच्छा होती. लग्न खूप भव्य झालं, लोकांनी कौतुक केलं. पण लग्नानंतर अनेक वर्ष ते कर्ज फेडताना त्या कुटुंबाची दमछाक झाली. मुलगी स्वतः अनेकदा विचार करायची, एका दिवसाच्या थाटासाठी एवढा भार घ्यायची गरज होती का? आजच्या काळात लग्नात भावना कमी आणि प्रदर्शन जास्त दिसतं असं अनेक ज्येष्ठ लोक म्हणतात. पण या बदलामागे समाजाच्या जीवनशैलीत झालेला बदलही तितकाच कारणीभूत आहे. पूर्वी संयुक्त कुटुंब होती, नात्यांना वेळ होता, लोक एकमेकांसोबत बसून बोलायचे. संसार हा सामूहिक प्रवास होता. आता कुटुंब वाढली, दोघंही नोकरी करणारे, वेळ कमी, ताण जास्त, त्यामुळे नात्यांचं स्वरूप बदललं. आजच्या पिढीला लग्नात प्रेम, मैत्र, मानसिक जुळवाजुळव, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि समानता हवी असते. ही अपेक्षा चुकीची नाही, उलट ती आवश्यक आहे. पण या अपेक्षांमुळे नात्यांमध्ये सहनशीलता कमी झाली आहे का, हा प्रश्न निर्माण होतो. पूर्वीच्या स्त्रिया खूप सहन करायच्या, अनेकदा अन्यायही सहन करायच्या कारण त्यांच्याकडे पर्याय नव्हता. शिक्षण कमी, आर्थिक स्वातंत्र्य नाही, माहेरचा आधार मर्यादित, त्यामुळे संसार टिकवणं हाच त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनायचा. एका स्त्रीचं उदाहरण. लग्नानंतर तिला सतत टोमणे ऐकावे लागायचे. नवरा अबोल, सासू कठोर, तरी ती शांत राहायची कारण तिला शिकवलं होतं स्त्रीने घर टिकवायचं असतं. ती आयुष्यभर तडजोड करत राहिली. बाहेरून संसार टिकला पण आतून ती हळूहळू रिकामी होत गेली. आजच्या स्त्रिया मात्र प्रश्न विचारतात, त्या स्वतःसाठी उभ्या राहतात, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, त्यांना आत्मसन्मान महत्त्वाचा वाटतो. हा बदल समाजासाठी खूप महत्त्वाचा आहे. एका IT कंपनीत काम करणाऱ्या मुलीचं लग्न झालं. लग्नानंतर तिला घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळताना प्रचंड ताण येऊ लागला. एक दिवस ती थकून नवऱ्याला म्हणाली, हा संसार फक्त माझा आहे का? त्या प्रश्नाने नवऱ्यालाही विचार करायला भाग पाडलं. हळूहळू त्यांनी जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. आज त्यांचा संसार अधिक आनंदी आहे. पूर्वी पुरुषावर घर चालवणारा होण्याचा दबाव होता. आता स्त्री पुरुष दोघंही कमवत असल्याने भूमिका बदलल्या आहेत. पण मानसिकतेतला बदल अजूनही पूर्ण झालेला नाही. अनेक घरात अजूनही मुलगी नोकरी करून आली तरी स्वयंपाक तिचीच जबाबदारी मानली जाते. लग्न संस्थेत सोशल मीडियानेही मोठा बदल घडवला आहे. आज लोक इतरांच्या आयुष्याशी स्वतःच्या संसाराची तुलना करू लागले आहेत. कोण कुठे फिरायला गेला, कोणाचा नवरा किती रोमॅन्टिक, कोणाचं घर किती सुंदर, या सततच्या तुलना नात्यांमध्ये असमाधान निर्माण करतात. एका स्त्रीला सतत वाटायचं की तिचं आयुष्य इतरांसारखं सुंदर नाही कारण सोशल मीडियावर तिला फक्त इतरांच्या आनंदाचे फोटो दिसायचे. हळूहळू ती स्वतःच्या संसाराकडे कमीपणाने पाहू लागली. एक दिवस तिच्या मैत्रिणीने तिला सांगितलं, लोक फोटो टाकतात, संघर्ष नाही. तेव्हा तिला वास्तव समजलं. प्रेम विवाहाचं प्रमाण वाढलंय, आंतरजातीय विवाह वाढले आहेत, उशिरा होणारी लग्न वाढली आहेत.
काही तरुण लग्नच न करण्याचा निर्णय घेत आहेत. हे बदल काहींना धक्कादायक वाटतात, पण प्रत्येक बदलामागे समाजाची नवीन गरज असते. आज अनेक तरुण आधी करिअर स्थिर करतात, मग लग्नाचा विचार करतात. काही जणांना चुकीच्या नात्यांमुळे विवाह संस्थेवर विश्वास उरत नाही. काही जणांना वैयक्तिक स्वातंत्र्य अधिक महत्त्वाचं वाटतं. तरी एक गोष्ट आजही तशीच आहे, माणसाला माणूस हवा असतो, आधार हवा असतो, कोणीतरी आपलं म्हणणारं हवं असतं. म्हणूनच लग्नसंस्था पूर्णपणे संपणार नाही, ती फक्त रूप बदलत राहील. आजच्या काळात लग्न टिकवण्यासाठी फक्त परंपरा पुरेशी नाही आणि फक्त प्रेमही पुरेसं नाही. तिथे संवाद हवा, परस्पर सन्मान हवा, भावनिक समजूतदारपणा हवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांच्या अपूर्णतेला स्वीकारण्याची तयारी हवी. कारण लग्न म्हणजे दोन परिपूर्ण माणसं एकत्र येणं नसतं, तर दोन अपूर्ण माणसांनी एकमेकांना समजून घेत संपूर्ण होण्याचा प्रयत्न असतो. लेखिका छाया उमरजकर, सोलापूर.